नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आपण आता चाललो आहे गोव्याला. गोव्याला जाताना आपण आता व्हिडिओ बनवणार आहे मुंबई गोवा हायवेचे. तर गडकरी साहेबांनी अनाऊन्समेंट केलेली होती की जूनपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल. तर बघूया हा रस्ता जूनपर्यंत किती पूर्ण होते काय ते तुम्हाला मी अपडेट देत राहील. तर व्हिडिओ बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला बघूया रस्त्याची काय अपडेट आहे. तर पहिला व्हिडिओ आपला असणार आहे पनवेल ते माणगाव. पनवेल ते माणगावच्या मध्ये कुठे काम चालू आहे, कुठे काम बाकी आहे बघूया आपण. तर बघत राहा व्हिडिओ. चला, आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण पनवेल ते माणगाव हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता रोड आपण बघू शकता, छान रोड आहे बघू शकताय. दोन्ही साईडच्या लेन पूर्ण आहे ते आहे इथे. तर आता पुढे जसं जसं जाऊ तसं आपलं समजेल कुठे रोडचं काय काम चालू आहे का कंप्लीट आहे. तर बघू शकता भरपूर पाऊस पडलेला आहे इकडे. आपण यायच्या आधी पाऊस इथे पडलेला आहे. रोड छान आहे, दोन्ही साईडच्या लेन कंप्लीट आहेत. आता आपण आलो आहे कर्नाला अभयारण्यामध्ये. तिथे माकडे वगैरे तुम्हाला बघायला मिळते. माकडांसाठी काहीतरी खाऊ नक्की घेऊन या. हा आहे कर्नाल अभयारण्य. सकाळचा सुंदर नजारा. बघू शकता माकडं. बघू शकताय माकडं. खूप मोठं अभयारण्य आहे. तुम्ही इथून प्रवास करत असाल तर माकडांना नक्की काहीतरी खायला द्या. कृपा करून इथे कोणी गाडी थांबवू नका. बघू शकताय खूप सारी माकडं आहेत तिकडे. पनवेलपासून इथपर्यंतचा रस्ता एकदम छान आहे. तर बघूया पुढचा रस्ता कसा आहे तो.
आत्ता आपण पोचलेलो आहे गडदला आणि ते ब्रिजचं काम चालू आहे. बाकी पनवेलपासून इथपर्यंत रस्ता एकदम छान आहे. इथे थोडंसं ब्रिजचं काम चालू आहे. आपण ब्रिज होईल लवकर. ब्रिजचं मेन कॉन्क्रीट स्लॅबचं काम झालेलं आहे, फक्त लेवलिंगचं काम बाकी आहे. गडदला पोचलेलो आहे आपण. तर आपण आता गरडच्या पुढे आलेलो आहे आणि ते ब्रिजचं काम चालू आहे, बघू शकताय. एका साईडच्या लेनचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि एक साईडचं कॉन्क्रिटीकरण बाकी आहे. ब्रिजचं काम चालू आहे इकडे. ब्रिजचं काम चालू असल्याने बाजूने त्या गाड्यांसाठी रस्ता बनवलेला आहे. पावसाळा चालू व्हायच्या आधी हा ब्रिज झाला पाहिजे. एक साईडची लेन बाकी आहे कॉन्क्रिटीकरण करायची. ब्रिज गेल्यानंतर पुन्हा सुरळीत रस्ता चालू झालेला आहे. दोन्ही साईडच्या लेन चालू आहेत. आता पुढे बघूया रस्ता कसा आहे, तो कुठे काम चालू आहे. रस्ता छान आहे. रस्त्याबद्दल काय कंप्लेंट नाही. कुठे कुठे थोडंसं काम चालू आहे, तरी बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे. बघू शकता इथे काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे. इकडे ब्रिजचं काम चालू आहे. हे काम काय पावसाळ्याच्या आधी होणार नाही, खूप वेळ लागणार आहे. इथे थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. आता एवढ्या रस्त्याचं काम सोडल्यानंतर पुन्हा कॉन्क्रीटचा रस्ता लागलेला आहे. त्या साईडचा या सिंगल रोड आहे. एका साईडचाच कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे, बाजूचा झालेला नाही आहे. बघू शकता आता दोन्ही साईडच्या लेन झालेल्या आहेत. तिकडे इथेही बघू शकता ब्रिजचं काम चालू आहे. भरपूर मोठा ब्रिज आहे. तर आता बघू शकता आपण नागोठण्याला पोचलेलो आहे. आता आपण नागोठण्याला आहे आणि नागोठण्याच्या ब्रिजचं काम चालू आहे, बघू शकताय. नागोठण्याला ब्रिजचं काम चालू आहे, बघू शकताय. हेही काम पावसाळ्याच्या आधी होणार नाही. रस्ता बहुतेक ठिकाणी झालेला आहे, फक्त काही ठिकाणी ब्रिजेस आहेत तेच राहिले. तर बघू शकताय इकडे काम चालू आहे. तर आता पुन्हा सुरळीत रस्ता चालू झालेला आहे. काही ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे ब्रिजेस वगैरे बनवायच्या तेच काम बाकी आहे. रस्ता व्यवस्थित झालेला आहे. ब्रिजेस सोडले
तर बऱ्याच ठिकाणी काम झालं आणि इथे बघू शकता इथे ब्रिजचं काम चालू आहे. हे पण काम मला नाही वाटत पावसाळ्याच्या आधी होईल, कारण पावसाळा यायला आता काही जास्त दिवस राहिलेले नाही आहेत. असा पण आता पाऊस पडतच आहे. तर बघू शकता आता पुन्हा चांगला रस्ता लागलेला आहे, दोन्ही साईडच्या लेन झालेल्या आहेत. आणि इथे बघू शकता टोल नाक्याचं काम चालू आहे. टोल नाका बनवायचं काम चालू आहे आणि पुन्हा सुरळीत रस्ता चालू झालेला आहे. दोन्ही साईडच्या लेन झालेल्या आहेत. आणि इथे बघू शकताय नाल्याचं काम चालू आहे. नाला बनवायचं काम चालू आहे. थोडं मध्ये असं ब्रिजेस वगैरे काम बाकी आहे. बाकी रस्ता कंप्लीट आहे सर्व ठिकाणी. बघू शकताय दोन्ही लेन तिथे झालेले आहेत. आणि इथे बघू शकता एकाच साईडचा रस्ता झालेला आहे. एक साईडचं कॉन्क्रिटीकरण बाकी आहे. इथे पण ब्रिजचं काम चालू आहे. जिथे जिथे ब्रिजचं काम बाकी आहे तिथेच कामं रखडलेले आहेत. बाकी सर्व ठिकाणी रोड चांगला आहे. बघू शकता इथे काम चालू आहे. तर हे काम पावसाळ्याच्या आधी सर्व झालं पाहिजे, तरच गणपतीला कोकणकरांना प्रवासाला काही प्रॉब्लेम होणार नाही. तर बघू शकता इथे आता दोन्ही लेन झालेले आहेत. फक्त एक लेनच चालू आहे, एक लेन चालू करायची बाकी आहे. रोड कंप्लीट आहे. मधलं डिवायडरचं काम बाकी आहे. काम बऱ्यापैकी झालेलं आहे. बघू शकता इथे आता रस्ता चालू झालेला आहे. दोन्ही साईडच्या लेन चालू झालेल्या आहे तिकडे. पनवेल ते माणगाव जिथे जिथे काम बाकी आहे ते लवकरात लवकर सरकारने करावं. रोड ॲथॉरिटीजने याच्यामध्ये लक्ष घालून आणि इकडच्या नेत्यांनी लक्ष घालून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे पनवेल ते माणगाव हा पट्टा पूर्ण होऊन जाईल. काही थोड्या ब्रिजेस वगैरेचं काम बाकी आहे, तेवढंच काम राहिलं आहे. तर ही बघू शकता आपली कोकण रेल्वे. आपण आता कोलाडला पोचलेलो आहोत आणि कोलाडच्या ब्रिजचं काम चालू आहे. बघू शकताय कोलाडच्या ब्रिजचं काम चालू आहे. बघू शकताय तर कोलाडच्या ब्रिजचं भरपूर काम बाकी आहे. इथे भरपूर वेळ लागणार आहे. तर नितीन गडकरी साहेबांना नम्र विनंती आहे की काम पूर्ण होत नसेल तर नुसते आश्वासनं देऊ नका.
आणि डेडलाईन देऊ नका, जेव्हा होईल तेव्हा होईल ते, पण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करावा. आणि हा बघू शकता किती चॅनल वगैरे भरून चालला आणि किती स्पीडला चालला आहे बघा, कितीच्या स्पीडला चालला आहे बघा तो. ते ब्रिजचं काम चालू आहे, काँक्रिटीकरण झालेलं आहे, थोडंसं काम बाकी असेल म्हणून चालू नाही केला रस्ता. तर बघू शकता रोड खूप छान आहे, रोडबद्दल काय कंप्लेंट नाही आहे, गाडी चालवायला खूप छान वाटतं आहे. पावसाळ्यात तर अजून मजा येईल. ते आता दोन्ही लेन व्यवस्थित चालू झालेले आहेत. आणि फायनली आपण इंदापूरला पोचलेलो आहोत, बघू शकताय. आपण आता इंदापूरमध्ये आलेलो आहोत आणि इंदापूर बायपासचं काम जसे तर तसे आहे, काहीच काम झालेलं नाही आहे, फक्त एक ब्रिज बांधून ठेवला आहे, बाकीचं काम जसं ते तसे आहे, बघू शकताय. आणि इथे लागलेले आहे ट्रॉफिक. कधी काम होईल माहीत. बघू शकता इथे ट्रॉफिक लागलेली आहे इंदापूरमध्ये. बायपासचं काम झालं नसल्यामुळे इथे नेहमी ट्रॉफिक लागते. तर या ट्रॉफिकमधून जनतेचं कधी सुटका होणार आहे काय कळत नाही. रोड अथॉरिटीने लवकरात लवकर इंदापूर बायपासचं काम सुरू करून जनतेला या ट्रॉफिकपासून सुटका करायला पाहिजे. त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टीवर. इंदापूर बस डेपो, इंदापूर बस डेपोमध्ये आपण आलेलो आहे. इंदापूरमध्ये भयंकर ट्रॉफिक आहे, बायपासचं काम कधी होईल माहीत नाही. हे आहे इंदापूर बायपासचं काम, बघू शकताय. तसं आहे तसं ठप्प पडलेला आहे. तर बघू शकता इंदापूर गेल्यानंतर पुन्हा रस्ता व्यवस्थित सुरळीत चालू झालेला आहे. दोन्ही साईडच्या लेन पूर्ण कंप्लीट आहेत. इंदापूर आणि माणगाव बायपास हे लवकरात लवकर सुरू करून काम व्हायला पाहिजे, तर लोकांची ट्रॉफिकपासून समस्या सुटेल. आपण आता पोचलेलो आहोत माणगाव बायपास रोडजवळ, बघू शकताय. माणगावला पोचलेला आहे आणि हा बायपासचा रस्ता आहे. तर समोर बघू शकताय फक्त एक ब्रिज बांधून ठेवला आहे, काम जसं तसंच पडलेलं आहे. काम कधी चालू होईल कधी संपेल काही कोणाचा पत्ता नाही. रोड अथॉरिटीज काय करताय कोणाला काही माहिती नाही. रस्ता का बायपास रस्ता का होत नाही इंदापूर आणि माणगाव, ह्याचं उत्तर कोणाकडेच नाही. बघू शकताय फक्त ब्रिज बांधून ठेवला आहे, तो पण अपूर्ण नाही आहे, फक्त पिलर्स उभे केले आहेत. तर बघू शकता आपण आता माणगावमध्ये आहोत, पण आज आदला दिवस असल्या कारणाने रोडला ट्रॉफिक नाही आहे, गाड्या कमी आहेत. पण शनिवार रविवार खूप गर्दी असते या रस्त्याला, कारण बायपास रस्ता नाही आहे, त्याच्यामुळे इथे खूप ट्रॅफिक होते. तर माझी रोड अथॉरिटीज आणि इथल्या नेत्यांना आणि गडकरी साहेबांना हात जोडून नम्र विनंती आहे की लवकरात लवकर इंदापूर बायपास आणि माणगाव बायपास याचं काम सुरू करून लवकरात लवकर ते पूर्ण करावं, तरच या ट्रॉफिकमधून जनतेची सुटका होईल. बघू शकता आपण आता माणगावमध्ये आहोत. ते ट्रॉफिक आता लागलेले आहे.
या ट्रॉफिकमुळे इथल्या स्थानिक लोकांना आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही खूप त्रास होतो. तर लवकरात लवकर बायपास रोडचं काम सुरू करून कंप्लीट करावं. समोर बघू शकता माणगाव बस डेपो. तर चला, हा व्हिडिओ इथे संपवण्याचा वेळ आलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलास तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ, म्हणजे लोकांना समजेल रोडची काय अपडेट आहे ती. तर पनवेलपासून आपण सुरुवात केलेली आहे आणि माणगावला पोहोचलेला आहोत. हा ब्लॉग मी इथे संपवणार आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. पुढचा ब्लॉग आपला असणार आहे माणगाव ते चिपळूण. तर पनवेल ते माणगावपर्यंत रस्त्याची काय अपडेट आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग आपला असणार आहे माणगाव ते चिपळूण.